आज होतं वेट लॉसचा डे 2. तर आज न कालच्यापेक्षा थोडीशी लवकरच जाग आलेली होती, त्यामुळे गॅलरी थोडा वेळ फिरून आले. सकाळची सुरुवात छान अशी कोमट पाण्याने केली आणि कोमट पाण्यामध्ये मी अजिबात काहीही घालत नाही. त्याच्यानंतर पाणी पिले आणि मस्त असं फिरायला गेले. आल्यानंतर ना थोडीशी भूक लागते म्हणून सकाळी सकाळी ना जिरा पाणी न घेता ब्लॅक कॉफी घेते, त्याच्यासोबत थोडेसे बदाम घेतले. नाश्त्यामध्ये होती पपई, थोडंसं डाळिंब घेतलं, एक अंडा आणि दुपारी मात्र माझ्यासाठी मी छान अशी भेंडीची भाजी आणि 2 छोटे छोटे फुलके बनवलेले होते. सोबतच काकडी होती आणि 1 ग्लास जे आहे ते ताक. दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये आमच्या घरामध्ये ताक बनतं आणि आता तर काही मी वेट लॉस करते त्यामुळे घेतेच. आणि 4-5च्या दरम्यान ना मी असे छान घरी पेरू होते, ते पेरू ऋतूसाठी आणि माझ्यासाठी पण तो घेतला. त्याच्यानंतर भाज्या वगैरे घेऊन आले. स्वयंपाक करायचा होता, म्हटलं पहिल्या तर भाज्या धुवून ठेवल्या जेणेकरून माझा स्वयंपाक होईल तोपर्यंत भाज्या पण वाळून जातील, म्हणजे थोडंसं पाणी वगैरे त्याचं निघून जाईल. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मी डब्यामध्ये भरून ठेवल्या, म्हणजे आता आठवडाभर तरी मला भाज्याचं काही टेन्शन राहणार नाही. सगळ्या व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या वगैरे ठेवून दिल्या. आणि टोमॅटो पण मी जरा खूप जास्तीच आणते जेणेकरून मला पण म्हणजे आता वेट लॉसमध्ये खाता येतील. आणि संध्याकाळी मात्र खूप जास्त भूक नव्हती, त्याच्यामुळे तिघांसाठी पण मी असे मूग ह्याची रेसिपी पण मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. असे छान असे मूग पालकचे छोटे छोटे उत्तप्पा बनवले.